आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. बहुजन समता पार्टीच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरण अ, ब, क, ड त्वरित मंजूर करावे. अनुसूचित जाती जमातींवरील अन्याय बाबत त्वरित कारवाई करण्यात यावी. दलितांवर अन्याय करणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करावी आणि तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर देखील कडक कारवाई व्हावी. या मागण्यांसाठी पाथर्डी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी बोलताना बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट म्हणाले की मातंग समाज शिक्षणापासून कोसोमैल दूर राहिला, कारण मातंग समाजाला 1871 पासून गुन्हेगार जात म्हणून ब्रिटिशांनी दिवसातून 3 वेळा हजेरी लावून काटेरी कुंपणात डांबून ठेवले होते. सदरचा कायदा 1952 ला संपुष्टात आला. या उलट महार जातीला सुरुवातीपासून शिक्षण मिळाले, त्यामुळे मातंग समाजाला शिक्षणाची संधी 83 वर्षे मिळाली नाही. त्यामुळेच मातंग समाज हा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीपासून दूर राहिला. अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचा लाभ ठराविक जातीच घेत आहेत. ही तर बहुसंख्य जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळेच आरक्षणाचे वर्गीकरण महाराष्ट्र शासनाने त्वरित करावे अशी मागणी मोर्चामध्ये वसंतराव सकट यांनी केली आहे. याशिवाय काही महार जातीतील लोक सोशल मीडियावर जाणीवपूर्वक मांग महार समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत. त्याचाही पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे कैलेश खंदारे, बहुजन समता पार्टीचे अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, हिरामन गायकवाड, सीताराम शिरसाट आणि सतीश शिंदे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सदर मोर्चा महिलांचाही सहभाग चांगला होता. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.